अशा पद्धतीने ह्या दोघांचे संवाद झाल्यानंतर त्या रंभेला अतिशय वाईट वाटतं की आपण यांना काही बदलू शकणार नाही. एकदा ब्रह्मरूप झाल्यावर कोण कोणाला बदलू शकणार आहे? पण ते ब्रह्मरूप झाल्यानंतरची गोष्ट आहे. यांना आपण बदलू शकणार नाही हे जेव्हा तिच्या लक्षात येतं, त्यावेळेला ती आपलं उदर फाडते. आणि म्हणजे बघा, नखांनी फाडते. किती नितळ काया असेल ही लक्षात घ्या. आणि ते फाडल्यानंतर त्यातून केशर कस्तुरीचा वास येतो. तेव्हा मात्र शुकदेव म्हणतात, अगं मी 12 वर्ष 8-10 वर्ष मी माझ्या मातेच्या उदरात राहिलो. तिथे मूत्र म्हणजे सगळे घाण मलमूत्र वगैरे सगळं विष्ठा सगळं तिथे होतं. त्याच्यात मी 12 वर्ष राहिलो. मला जर हे आधी माहिती असतं की तुझ्या उदरातून केशर कस्तुरीचा वास येतोय, तर मी त्याच्यातच जन्म घ्यायला हे उदर प्राप्त केलं असतं. इथे सुद्धा ते तिला माता स्वरूप म्हणतात. हे ब्रह्मरूप होणं आहे, जिथे आसक्ती विरहित केलं जातं. अशा तऱ्हेने या सगळ्या गोष्टी सांगितल्या. तर ब्रह्मरूप होण्याकरता अहम आणि अस्मी यांचा त्याग करावा लागतो. तो नंतर होतो. आधी अहम देहोस्मी या अज्ञानाचा टेकू, तो आधी त्याच्यावरती हे ज्ञान उभं राहावं लागतं की अहम ब्रह्मास्मी. त्याच्यानंतर हे अहम अस्मीचे अज्ञानाचे टेकू बाजूला दूर करावे लागतात. ते केल्यानंतर ते टेकू दूर झाले तरी ब्रह्मज्ञान उत्तम रीतीने होतं आणि त्या परब्रह्माशी एकरूप होता येतं. असं सगळं शब्दरूपाने सांगितल्यानंतर मग शिष्य त्यांना म्हणतात, अभ्यास करावा कवण, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे श्रीराम. अरे हा अभ्यास कसा करायचा हे सांगा ना. हे सगळं आम्हाला कळलं की शब्दरूपाने कळलं काय काय करायला पाहिजे वगैरे, पण प्रॉपर आचरणात कसं आणायचा ते आम्हाला कळलं नाही. सांगतो म्हणजे तेही सांगणार आहे. पण अभ्यास म्हणजे काय हे तरी कळलं का तुला? श्रवण मनन निधिध्यासन आचरण. श्रवण करायचंच आहे, मनन करायचंय, हा अभ्यास आहे. पण अभ्यासाचा मुळातला अर्थ एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी, त्या ध्येयाकडे जाण्यासाठी ती गोष्ट सातत्याने करणं, याला अभ्यास असं म्हणतात. यालाच तप असं म्हणतात. त्यांनी 14 वर्ष तप केलं, सातत्याने ते करत राहणं, म्हणजे त्याच्यापासून किंचितही दूर न जाणं. संसार करताना सुद्धा परमेश्वर पाहून संसार करणं, संसारात सुद्धा परमेश्वराचं अधिष्ठान ठेवून संसार करणं. हा माझा नाही, पण माझी कर्तव्य मी करणार आहे. हा माझा नाही, पण याच्यात जे जे करावं लागेल ते मी करू शकणार आहे. हे दाईप्रमाणे संसार करणं आणि आईप्रमाणे परमार्थ करणं असं म्हणतात. आई कशी त्या बाळाला चिकटून असते 24 तास, तशा पद्धतीने अनुसंधान परमेश्वराचं कायम ठेवायचंय. आणि आचरणात मात्र तुम्ही काय वाटेल ते करा. म्हणजे संसार प्रपंच परमार्थ, भजन कीर्तन पूजन काही करा, पण अनुसंधान भगवंताचं पाहिजे. नाही तर बरेच वेळेला भजन पूजन करताना सुद्धा आमचं अनुसंधान बंद तिकडे असतं. ते काही उपयोगाचं नाही. हे सातत्याने अनुसंधानात राहून एक गोष्ट मनावर सातत्याने बिंबवणं, ते निधिध्यासन. आधी त्याचं मनन करावं लागतं, मग निधिध्यासन करावं लागतं, चिंतन करावं लागतं आणि मग आचरणात आणावं लागतं. पण सायमल्टेनियसली एक एक गोष्ट आचरणात आणणं हे महत्वाचं आहे. आणि तैत्तरीय उपनिषदामध्ये याच्याबद्दल खूप सुंदर सांगितलेलं आहे. स्वाध्याय प्रवचनाचं महत्व. स्वस्व स्वस्य अध्याय इति स्वाध्याय. मग स्वतःचा स्वतः अभ्यास करणं, दुसऱ्याला करायला सांगण्याची गरज नाही, आपलं आपण करायचंय. मग तिथे त्यांनी अनेक प्रश्न विचारले. ऋतमच्या, ते म्हणे हो करायचं ना. ऋताला धरून राहायचं का? म्हणजे सृष्टीच्या नियमाप्रमाणे राहायचं ना. स्वाध्याय प्रवचन यायचं म्हणजे स्वाध्याय सतत करत राहायचं. सत्यांच्या स्वाध्याय प्रवचनांच्या, तपश्च दमश्च शमश्च सगळं त्यांनी म्हटलेलं आहे तिथे. काहीतरी उपनिषदातला 9वा अनुवाक म्हटलेला आहे, त्याच्यामध्ये हे आहे. इथे हे सगळं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मग शेवटी हेही म्हटलंय, मानुषंच, मनुष्याप्रमाणे राहायचंय का? मनावर नियंत्रण, शम दम सगळं झालं, आतिथ्य वगैरे करायचं, सगळं करायचं, पण स्वाध्याय प्रवचनाचे हा स्वाध्याय, त्याचा सातत्याने अभ्यास. प्रजाच्या, मग प्रापंचिक लोकांनी प्रजा निर्मिती करण्यासाठी करायचं का नाही? प्रजापती व्रत आचरणात आणायचं की नाही? आणायचं ना. पण तरी सुद्धा ते त्या त्या योग्य वेळेला आणायचं. आणि त्यानंतर त्यातनं पुन्हा विरक्त होऊन स्वाध्याय प्रवचनाची ही आपली कर्तव्य जी आहेत गृहस्थाश्रमातली ती सगळी करायची. पण तरी सुद्धा त्यातून दूर राहायचंय.
अशा पद्धतीने हा स्वाध्याय, हा अभ्यास सातत्याने करायचा आहे. पण हा अभ्यास करावा कवण? मग ते श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन या पद्धतीनेच करायचा आहे. तो कसा करायचा आणि नंतर 9 ते 15 मध्ये आचरणात कसं आणायचं, ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. पुढच्या ह्याच्यामध्ये त्यांनी श्रवण हा भाग घेतलेला आहे, की आपण आधी श्रवण कशाचं करायचं, कुठलं करायचं, काय करायचं, याचे डिटेल्स त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत. ते आपण पुढच्या वेळेला पाहू. तोपर्यंत स्वाध्याय प्रवचनेच अशा पद्धतीने आपला स्वाध्याय आपण चालूच ठेवू आणि आपण इथेच थांबू. जय जय रघु.